पालकमंत्र्यांचे विजन, वर्ध्याच्या ग्रामीण प्रतिभेची इस्रोकडे गरुड जीप. वर्धा जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. ग्रामीण भागातील ज्या मुलांनी कधी विमान जवळून पाहिले नव्हते, ती मुले आज थेट इस्रोमध्ये विज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी विमानाने रवाना झाली आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्ध्याचे लोकप्रिय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आणि कल्पकतेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे वर्ध्याच्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आज खऱ्या अर्थाने पंख फुटले आहेत. केवळ मोठी स्वप्ने पाहायची नाहीत, तर ती पूर्ण करण्याची ताकद ग्रामीण मुलांमध्ये निर्माण करायची हा ध्यास घेऊन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी ही ऐतिहासिक मोहीम आखली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी या सहलीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला. पालकमंत्र्यांच्या या स्वप्नवत संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे यांनी अहोरात्र पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून आज 44 विद्यार्थ्यांची ही चमू रवाना झाली. प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून या प्रवासाचा शुभारंभ केला. संध्याकाळी नागपूर विमानतळावर जेव्हा ही मुले पोहोचली, तेव्हा त्यांचे कुतूहल शिगेला पोहोचले होते. अवाढव्य विमान पाहून मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. विमानातील तो प्रवास आणि इस्रोच्या भेटीची ओढ हे चित्र पालकमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण ठरले. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर म्हणाले, सर, हे आपण राज्यमंत्री झाल्याच्या नंतर वर्धा जिल्ह्यासाठी हा प्रथमच असा हा दुग्ध सरकार आयोग आलेला आहे. एक राज्यमंत्री म्हणून आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुमच्याच वर्धा जिल्ह्यातली मुलं आज प्रथमतः अवकाशाला गवसणी घालण्यासाठी चालत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? वेगवेगळ्या योजना ह्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्यांच्या नियोजनातून त्या ठिकाणी होत असतात. मागच्या वर्षी आपण जवळजवळ 250 शेतकऱ्यांना हे त्या ठिकाणी बारामती केवी केला आणि जैन इरिगेशन जळगावला त्या ठिकाणी अभ्यास दौरा करण्याकरिता पाठविलं होतं. यावेळेस आपण शिक्षण क्षेत्रातील 44 विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी केली, जे इस्रो सायन्स सेंटरला भेट देणार आहेत. ही मुलं जी आता उद्या अब्दुल कलाम होण्याचं यांचं स्वप्न जे साकार होण्याच्यासाठी तुम्ही हे करतात आहे आणि राज्यातल्या मुलांना सुद्धा आपण एक नासामध्ये पाठवतात. देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विज्ञानामध्ये विशेष रुची दाखविलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात आपल्या भारत देशातले सायंटिस्ट हे एक नवीन उपक्रम किंवा नवीन प्रयोग या ठिकाणी समोर आणत आहेत आणि नवीन इनोव्हेशन्स देखील समोर आणत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये अधिक चांगली कामगिरी झाली पाहिजे. नवीन बालवैज्ञानिक जे आहेत त्यांना देखील एक नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे, अशाकरता ह्या पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतात. या प्रसंगी प्राचार्य मंगेश घोगरे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील आज 44 विद्यार्थी इस्रोच्या सहलीला निघालेले आहेत. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून जे विद्यार्थी सहभागी झालेले होते, अशा 44 विद्यार्थ्यांची या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यामधून प्राथमिक गटातून 3 आणि माध्यमिक गटातून 3 असे एकूण 6 विद्यार्थी प्रत्येक तालुक्यातून या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकज भोयर साहेब यांच्या संकल्पनेतून हा जो इस्रो भेटीचा उपक्रम आहे, हा उपक्रम या वर्धा जिल्ह्यामध्ये यावर्षी राबविला जात आहे. या माध्यमातून आज सर्वच 44 विद्यार्थ्यांनी या भेटीसाठी प्रस्थान केलेले आहे. हे सर्व विद्यार्थी विमानमार्गे नागपूरवरून बेंगलोरला जाणार आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी इस्रोला भेट देतील. त्याचबरोबर इस्रोमधील जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपले विद्यार्थी संवाद साधणार आहेत. त्यानंतर बेंगलोरमधील ज्या नाविन्यपूर्ण विज्ञान संस्था आहेत, जसं रमन सायन्स सेंटर, विश्वेश्वरय्या म्युझियम असेल, तर यासारख्या संस्थांना हे विद्यार्थी भेट देणार आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशमधील कुप्पम हे जे एक नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र आहे, ज्यामध्ये विज्ञानाचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांना प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत, तर त्या ठिकाणी आपले विद्यार्थी भेट देतील. तसेच तेथील जे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत, त्यांच्याशी आपले विद्यार्थी संवाद साधणार आहेत. एकूण 5 दिवसाचा आपला हा टूर असणार आहे, ज्यामध्ये 15 तारखेला म्हणजे आज विद्यार्थी प्रस्थान करतील आणि 19 तारखेला विद्यार्थी त्या ठिकाणाहून परत विमानमार्गे वर्ध्याला परत येणार आहे. ही जे काही 44 मुलं जातात आहेत, त्यातली एक मुलगी आपल्यासोबत आहे. बाळा, तुझं नाव काय? अनुष्का प्रमोद जमडे. मी RK ज्युनियर कॉलेज पुलगावची विद्यार्थिनी आहे आणि आज आम्हाला ही संधी मिळते आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्यातर्फे आम्हाला ही संधी देण्यात आलेली आहे की आम्ही कधी विमानात बसलेले नाही आहे आणि आम्हाला ती संधी मिळत आहे की आम्ही विमानाने प्रवास करून बँगलोरला जातो आहे आणि तिथे आम्ही इस्रोला भेट देणार आहोत आणि इस्रोमधील दिग्गज सायंटिस्ट लोक आणि तिथले मॉडेल्स, तिथे रॉकेट्स कसे वर्क करतात आणि भरपूर काही गोष्टी ज्या आम्ही आजपर्यंत बघितलेल्या नाही आहेत त्यासुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आमची एक्साइटमेंट तर खूप लेवल हाय
आहेच आहे. सोबतच वर्धा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयर, त्यांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांच्यामुळे हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे की डिस्ट्रिक्टपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मुलांना ते इस्रोला भेट देण्यासाठी नेत आहेत. बरं प्रगती, तू 6व्याच वर्गात आहे, इस्रोमध्ये चालली, विमानाने चालली, पहिल्यांदा चालली. कसं वाटते बेटा? असं आनंदीदायी वाटते, स्वतःवर प्राऊड वाटते. स्वतःला प्राऊड वाटते आहे. बरं तुला कसं वाटते की आता इस्रोमध्ये जाणार? इस्रो तुला माहिती आहे ना इस्रो काय करते? काय करते इस्रो? मिसाईल बनवते. मिसाईल बनवते. मग तुला असं मिसाईल बनवायचं, हो. सायंटिस्ट व्हायचं, हो. वर्ध्याचं नाव मोठं करायचं. छोट्या छोट्या बालकांची स्वप्न आहे. आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर भोयर यांच्या संकल्पनेतून ही जी काही नवचैतन्य बाब या वर्ध्यासाठी आलेली आहे. हे जिल्हा परिषदली वघडा गावची मुलगी, या मुलीला थेट विमानातून अवकाशाला भरारी घालण्यासाठी आज जायला मिळते. बाळा, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचं नाव काय म्हटलं? सुभाष माधवराव काटवे. सुभाषजी, पोरगी इस्रोत चालली, विमानानं चालली, अवकाशात चालली, 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं थोडा हॉटेलमध्ये राहील. त्या अवकाशाला गवसणी घालासाठी तुमची पोरगी चालली इस्रोमध्ये. कसं वाटते हो? चांगलं वाटून राहिलं. हा, हे चांगलं वाटून राहिलं. म्हणजे लहान पोरगी बा हा. एवढ्या वयात एक हे बाप म्हणून काय? हो, लहान एवढ्या वयात हे हा. विमानानं बसायला चालली बा. आपण कधी बसवलं असतं? आपण नसतं बसवलं. हो. विमानात तर बसेल पोरगी, पण तुमची पोरगी इस्रोमध्ये चालली. आपल्या पालकमंत्री मोदयाने काय म्हटलं? हो. मी सुद्धा इस्रोचं दार नाही पाहिलं म्हणे, नाही. पण हे माझ्या या पोरांना पाहिलं. कसं वाटतं? हो, खूपच चांगलं वाटून राहिलं मला. एक सामान्य कुटुंबातले लोक आहे, ग्रामीण भागात राहणारे, जिल्हा परिषद मधली शाळा आहे, अकोलीसारखं छोटंसं गाव. या छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातली पोरगी चालली आहे. आईवडिलाचे शब्द सुद्धा फुटत नाही आहे. तुम्ही भावना समजून घ्या त्यांच्या मनातल्या भावना काय आहे, काय वाटत असेल. का आम्ही विमान कधी डोळ्यानं पाहिलं नाही, आमची विमानात पोरगी बसून चालली नाही, ते मिसाईल आम्हाला कधी पाहिलं नाही, त्या मिसाईलचं तिथे पाहायला आमची पोरगी चालली आहे. हे सगळं घडून आणलं आहे या वर्धा जिल्हे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकजी भोयर. खरंच त्यांचे आमच्या तमाम वर्धेकरांच्या वतीनं आम्ही अगदी शतशः मनापासून आभार मानतो. वर्ध्याच्या मातीतील हे बाल वैज्ञानिक उद्या जगात देशाचे नाव उज्ज्वल करतील. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पेरलेले हे विज्ञानाचे बीज उद्याच्या प्रगत भारत घडविण्यास नक्कीच मदत करेल. या ऐतिहासिक उपक्रमामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून पालकमंत्र्यांचे कौतुक होत आहे.